नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एनसीडी अकॅडमी, जी अकॅडमी गट कड आणि सरळ सेवा भरतीसाठी समर्पित आपलं युट्यूब चॅनल आहे। आज तारीख 23 जून आणि आपल्या टाइम टेबल प्रमाणे आज आपले 25 प्रश्न हे मी तुमच्या समोर घेऊन आलोय। ही संभाव्य प्रश्नपत्रिका 12 क्रमांकाची असेल। मी संचालक एनसीडी अकॅडमी गिरीश अंबोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आपण लेक्चरला सुरुवात करूया। आपण आजचं जे प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली आहे ते जे आहे ते आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, याच्यावरती हे टेस्ट आहे। सर्वात पहिला प्रश्न, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य ओळखा। ऑप्शन 1, वारा सर्वत्र वाहत होता। 2, सकाळी पक्षी गाऊ लागले। 3, तो माझ्याकडे अधूनमधून येत असे। 4, आई तुझी खूप आठवण येते। 5, राम गुणी मुलगा आहे। त्यांनी आपल्याला विचारलं क्रियाविशेषण अव्यय कोणतं, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यांनी विचारलं। क्रियाविशेषणाचा एक प्रकार आहे कालवाचक। आता मी तुम्हाला आधी काही माहिती देतो। या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे कालदर्शक। पहिला आहे कालदर्शक। दुसरा आहे सातत्यदर्शक। दुसरा आहे सातत्यदर्शक आणि तिसरा आहे आवृत्तीदर्शक। तिसरा आहे आवृत्तीदर्शक। असे 3 प्रकारचे कालवाचक क्रियाविशेषणाचे प्रकार पडतात। आता कालदर्शक जे क्रियाविशेषण आहे त्याचे उदाहरण म्हणजे आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस, अशा प्रकारे हे कालदर्शकची उदाहरण आहेत। तुम्ही जर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल। सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे आपण जर उदाहरण पाहिले तर याच्यामध्ये नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापी, दिवसभर, आजकाल अशा प्रकारचे हे दाखवते। आवृत्तीमध्ये जर आपण पाहिले तर आवृत्तीमध्ये वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल अशा प्रकारचे काही एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात। आता त्यांनी म्हटलं कालवाचकचं इथे कुठलं उदाहरण आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, तो माझ्याकडे अधूनमधून येत असे। अधूनमधून कसा येत असे तर अधूनमधून येत असे, ठीक आहे ना। अधूनमधून येत असे याच्यातून काय समजते? याच्यातून समजते ती क्रिया कोणत्या काळात म्हणजे कशा याच्यामध्ये कालवाचक त्याच्यातून आपल्याला ते निदर्शनास येते की अधूनमधून यायचं। त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 3, तो माझ्याकडे अधूनमधून येत असे। नेक्स्ट क्वेश्चन, वारंवार हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? आताच मी तुम्हाला समजून सांगितलं की वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज हे आवृत्ती दाखवत, त्यामुळे उत्तर असेल आवृत्तीवाचक। काय असेल? आवृत्तीवाचक। तर वारंवार हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। मुलगा चांगला खेळतो। मुलगा चांगला खेळतो। आता आपण मुलगा जर पाहिलं, मुलगा तर नाम आहे, खेळतो तर क्रियापद आहे, उरलं काय? चांगला। उत्तर काय असेल? उत्तर असेल चांगला। उत्तर काय असेल? चांगला। तर चांगला हे क्रियाविशेषण आहे। ओके, म्हणजे खेळतो पण कसा खेळतो? खेळण्याची क्रिया आहे, पण विशेष क्रिया कशी आहे की चांगला खेळतो, त्याच्यामुळे क्रियाविशेषण चांगला। नेक्स्ट क्वेश्चन, राजू सावकाश चालतो। राजू सावकाश चालतो। या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणतं क्रियाविशेषण आहे? तर सावकाशून आपल्याला गोष्ट समजते की चालतो तो, पण कसा चालतो तर सावकाश चालतो। ऑप्शन 1 बघा, संख्यावाचक, संख्या त्याच्यामध्ये कुठे दिसत नाहीये, प्रश्नार्थक, निषेधार्थ, रीतिवाचक आणि कालवाचक। बघा, क्रियाविशेषण अव्ययाचाच रीतिवाचक एक त्या ठिकाणी टाईप आहे, रीतिवाचक। ओके, रीतिवाचक, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की तो गटा गटा पाणी पितो। कसा पाणी पितो?
तर गटागटा पाणी पितो. म्हणजे वाक्यामध्ये जे राजू सावकाश चालतो आणि तो गटागटा पाणी पितो, या वाक्यामध्ये सावकाश आणि गटागटा हे शब्द जे आहेत हे क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडत आहे हे दाखवते. की चालतो कसा, तर सावकाश चालतो, त्याची चालण्याची रीत कशी आहे, तर सावकाश आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणू शकतो, रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. राजू सावकाश चालतो मधला सावकाश रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन. आजोबा किंचित हसले वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता आजोबा तर हसले, पण कसे हसले, किंचित हसले. ओके. ऑप्शन 1 बघा, रीतिवाचक क्रियाविशेषण, परिणामवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, प्रश्नार्थक क्रियाविशेषण, स्थळवाचक क्रियाविशेषण. यास उत्तर असेल परिणामवाचक क्रियाविशेषण. आता परिणामवाचक क्रियाविशेषण कसं, आता मी तुम्हाला एक उदाहरण अजून सांगतो की त्या मुलीला मी दोनदा सांगितले. त्या मुलीला मी दोनदा सांगितले. त्या मुलीला मी दोनदा सांगितले. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर कितीदा सांगितले, तर दोनदा सांगितले. आजोबा कसे हसले, तर किंचित हसले. ओके. ही जी दोन्ही वाक्य आहेत ना, याच्यामध्ये क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचा परिणाम दाखवतात याच्यामध्ये, अशा शब्दांना आपण परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. कितीदा समजून सांगितले, तर दोनदा समजून सांगितले है ना. आणि क्रियेचा परिणाम काय झाला, आजोबा किंचित असले. समजा मी आजोबांना एखादी एक विनोद त्यांना जर ऐकवला तर ते किंचित असतात. म्हणजे त्या विनोदाचा परिणाम काय झाला, तर आजोबा किंचित हसले. म्हणजेच ज्या वाक्यावरनं किंवा ज्या क्रियाविशेषणावरनं आपल्याला परिणाम किंवा संख्यावाचकचा बोध होतो त्याला आपण परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण असं म्हणतो. परिणामवाचक आणि संख्यावाचक हा एकच प्रकार आहे, लक्षात घ्या. वेगळे वेगळे प्रकार नाही आहेत. त्यामुळे दिलेलं याचं उत्तर असेल परिणामवाचक क्रियाविशेषण. क्वेश्चन नंबर 6. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते. दुसऱ्या पहिल्याच प्रश्नात मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. सदा सर्वदा म्हणजे सदा म्हणजे नेहमी, म्हणजे सातत्य, सातत्य. ओके. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते, तर सदा सर्वदा. आणि हा कोणता प्रकार आहे, तर हा सातत्य दर्शक आहे. सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. सातत्य दर्शक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे सदा सर्वदा. आणि सातत्य दर्शक क्रियाविशेषण हा कशाचा प्रकार आहे, तर हा कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे, जो आपण मागे बघितलं. ओके. त्यामुळे याच्यामध्ये सदा सर्वदा हे क्रियाविशेषण आहे, पण कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे जर आपण थोडं डीप मध्ये बघितलं तर सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय. क्वेश्चन नंबर 7. च, ही, ना, सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत. ऑप्शन 1 क्रियाविशेषण अव्यय, 2 शब्दयोगी अव्यय, 3 केवल प्रयोगी अव्यय, 4 उभयान्वयी अव्यय, 5 यापैकी नाही. उत्तर असेल मित्रांनो शब्दयोगी अव्यय. हे काय आहेत, सर्व शब्दयोगी अव्यय. क्वेश्चन नंबर 8. दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत. दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं मी म्हणतो की तो दुरून गेला, तो दुरून गेला. ओके. तो दुरून गेला. गाडी बाहेरून आली, गाडी बाहेरून आली. आता तो आला, तर कुठून आला, तर दुरून आला है ना.
तो गेला, कुठून गेला तर दुरून गेला. गाडी आली, कुठून आली तर बाहेरून आली. म्हणजे येथे काय दुरून आणि बाहेरून हे शब्द काय म्हणून आले तिथे, तर हे क्रिया विशेषण म्हणून आलेले आहेत. ओके, क्रिया विशेषण म्हणून हे शब्द आलेले आहेत. आता याच क्रिया विशेषणाचा वापर आपण शब्दयोगी अव्ययासारखा केला म्हणून त्याला म्हणायचं क्रिया विशेषण साधित अव्यय. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, क्रिया विशेषण साधित अव्यय. अपेक्षा तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट, विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात, त्यास काय म्हणतात? विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्यास काय म्हणतात? तर त्यास म्हणतात विभक्ती प्रतिरूपक अव्यय. काय म्हणतात? विभक्ती प्रतिरूपक अव्यय. प्रत, प्रति, लागी असे शब्द विभक्ती प्रतिरूपक म्हणून आपण वापरतो. ओके, क्वेश्चन नंबर 10, 10 नंबरचा प्रश्न. शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. ऑप्शन 1, तुम्ही सुद्धा झाडाखाली पाण्याविना तुझ्याकडे. यातलं तुम्हाला निवडायचं आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. परत मी तुम्हाला याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन देतो. तर सर्वात आधी समजून घ्या की शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे शुद्ध शब्दयोगी म्हणजे काय होतं. जेव्हा शब्दयोगी अव्यय जोडताना त्या नामाचं सामान्य रूप होत नाही त्या अव्ययांना आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतो. परत सांगतो, जेव्हा शब्दयोगी अव्यय जोडताना त्या नामाचे सामान्य रूप होत नाही त्या अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. जसं की मी म्हणतो तुझा, तर तुझाच होते तुझ्याकडे. तुझाचं काय होते तुझ्याकडे. किंवा मी म्हणतो पाणी, तर पाण्याचं काय होते पाण्याविना. पाण्याचं काय होते पाण्याविना. आता मी म्हणतो झाड, तर झाडाखाली. झाडाखाली. तुझ्याकडे मधला मी तुझा काढू शकतो, पाण्याविना मधला मी पाणी काढू शकतो, झाडाखाली मधला मी झाड काढू शकतो. पण इथे तुम्ही सुद्धा जे इथं दिलेलं आहे तुम्ही सुद्धा, तुम्ही जर हे नीट बघितलं तुम्ही सुद्धा, तर तुम्हीच नेहमी तुम्हीच राहतं मित्रांनो, ते चेंज होत नाही. तुम्हीच तुम्हीच राहील. म्हणून हा शब्द जो आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे ना. आणि हा कुठला आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय, कारण तुम्हीच तुम्हीच राहते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. तुम्ही सुद्धा होते. झाडाखालीचं झाड होऊ शकते पाण्यात. तुम्ही अपेक्षा आहे तुम्हाला समजत असेल, कारण खूप कमी वेळ आता हे एवढं एक्सप्लेन करणं माझ्यासाठी थोडं कठीण होऊन जातं. तर शुद्ध शब्दयोगी अव्ययाचे काही जसं च, ना, मात्र, फक्त, सुद्धा आणि पण हे जिथं तुम्हाला दिसते तिथे समजायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जिथं तुम्हीच किंवा त्याच्यामध्ये असते ना, मात्र, फक्त, सुद्धा, इथे सुद्धा आलंय बघा. जिथे हे कीवर्ड्स दिसतात ना किंवा पण, इथं जिथं तुम्हाला हे कीवर्ड्स दिसतात डोळे लावून शुद्ध शब्दयोगी अव्यय उत्तर मारायचं. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते? ऑप्शन 1 समोर, 2 मनुष्य, 3 प्राणी, 4 वाहवा, 5 वरीलपैकी सर्व. तर मनुष्य जो आहे, मनुष्य तर नाम आहे. तुम्ही समोर म्हणसाल तर समोर हे शब्दयोगी अव्यय आहे. प्राणी, प्राणी हे सुद्धा नाम आहे. आणि वाहवा जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. ओके, वाहवा हे केवल प्रयोगी अव्यय आहे. आपल्याला प्रश्न विचारला की शब्दयोगी अव्यय कोणता? आन्सर 1 समोर. उत्तर असेल समोर. 11व्याच उत्तर 1 समोर. क्वेश्चन नंबर 12, म्हणजे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहे? म्हणजे
ऑप्शन 1 संकेत बोधक, ऑप्शन 2 स्वरूप बोधक, ऑप्शन 3 विकल्प बोधक, 4 कारण बोधक, 5 परिणाम बोधक. आता मी तुम्हाला पुन्हा एक वाक्य सांगतो. 1 रुपया म्हणजेच 100 रुपये. 1 रुपया म्हणजे 100 रुपये. आता म्हणजे या 1 रुपयाचं स्वरूप स्पष्ट करण्याचं काम, ठीक आहे ना. याच्यामध्ये 100 पैसे पाहिजे, तर रुपये नाही. सॉरी, 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 1 रुपये म्हणजे 100 पैसे. शिकवताना कधी कधी आपण भावनेच्या भरामध्ये हे होते. तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. म्हणजे या 1 रुपयाचं स्वरूप स्पष्ट करण्याचं काम याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणून याचं उत्तर स्वरूप बोधक होतं. 1 रुपयाचं स्वरूपच काय आहे म्हणजे 100 पैसे. आपण 1 रुपया म्हणा किंवा 100 पैसे म्हणा, दोघांचं रूप एकच आहे. गंगाधर म्हणजे शक्तिमान आहे. म्हणजे गंगाधरचं स्वरूप हे शक्तिमान आहे आणि शक्तिमानचं स्वरूप हे गंगाधर आहे. म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं. म्हणजे स्वरूप बोधक. ऑप्शन नंबर 12चं उत्तर 2. नेक्स्ट 13 नंबर प्रश्न. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला रिकामी जागा असे म्हणतात. तर हे खूप सोपी अशा प्रकारची व्याख्या आहे. त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. ऑप्शन नंबर 4. तर 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात, तर उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता या उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. एक असते गौणत्व सूचक आणि एक असते प्रधानत्व सूचक. एक असते गौणत्व सूचक आणि दुसरं जे असतं ते असतं प्रधानत्व सूचक. आता या गौणत्व सूचक मध्ये उद्देश बोधक, संकेत बोधक, स्वरूप बोधक आणि कारण बोधक असे त्याचे उपप्रकार पडतात. गौणत्व सूचकचे पुन्हा 4 प्रकार: उद्देश बोधक, संकेत बोधक, स्वरूप बोधक आणि कारण बोधक. आणि प्रधानत्व बोधकचे सुद्धा 4. याच्यामध्ये समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक आणि विकल्प बोधक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 परिणाम बोधक, 2 समुच्चय बोधक, 3 विकल्प बोधक, 4 यापैकी नाही, 5 वरील पैकी सर्व. तर मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपण जर ओळखला किंवा सांगायचं झालं तर त्याचं उत्तर आहे परिणाम बोधक. ओके, उत्तर आहे परिणाम बोधक. लक्षात घ्या, परिणाम बोधक. परिणाम, मी वेळेत गेलो त्याचा परिणाम काय झाला, तो मला भेटला. एक वाक्य आपण बघितलं होतं की त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला. त्याचा परिणाम काय झाला, तो पास झाला. त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 1 परिणाम बोधक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? ऑप्शन 1 उरावे, 2 परी, 3 कीर्ती, 4 रूपे, 5 मरावे. आता यामध्ये परी आहे ना, परी हे उभयान्वयी अव्यय आहे. परी हे कोणत्या प्रकारच्या उभयान्वयी अव्यय आहे हे तुम्ही सांगा बरं मला. तो तुम्हाला कमतरता सांगतो. म्हणजे कीर्तिरूपी उरायचं असेल तर तुला आधी
कीर्तिरूपी उरायचं असेल तर तुला आधी मरावं लागेल. म्हणजे न्यूनत्व बोधक उभयान्वयी जे आहे ते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. ओके, तर याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे परी. ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा उभयान्वयी अव्यय म्हणजे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन, पिलाने घरट्या बाहेर मान काढली व किलबिलाट केला. या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. याच्यामध्ये व असं एक उभयान्वयी अव्यय आलेला आहे. आता पिलाने घरट्या बाहेर मान काढली आणि दुसरं वाक्य काय, किलबिलाट केला. व याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे. आता इथे आपण जर पहिलं वाक्य पाहिलं की पिलाने घरट्या बाहेर मान काढली, हे पहिलं वाक्य, आणि किलबिलाट केला हे दुसरं वाक्य. इथे दोन वाक्याचा समुच्चय केलाय म्हणून याला म्हणायचं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये व, अन, त्याच्यानंतर आणि, त्यानंतर आणखी, त्यानंतर याच्यामध्ये शिवाय है ना, शिवाय, त्याच्यानंतर अशा प्रकारे याच्यामध्ये काही समुच्चय बोधक हे आपल्याला वाक्य दर्शवतात. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचं ते आपल्याला साईन आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये की सुद्धा येतं. ओके, हे काही आहेत. आणि वाक्याच्या प्रकारामध्ये तो संयुक्त वाक्यामध्ये तो येत असतो. संयुक्त वाक्य दोन्ही वाक्य जोडतात ना, संयुक्त. जे पिलाने घरट्या बाहेर मान काढली व किलबिलाट झाला म्हणजे किलबिलाट केला, दोन वाक्य एकत्र झाले, संयुक्त झाले, त्याच्यामध्ये ते आलंय, ते आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आन्सर आहे 4. 16चं उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चन, अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? ऑप्शन 1 समुच्चय बोधक, 2 परिणाम बोधक, 3 विकल्प बोधक, 4 उद्देश बोधक, 5 संकेत बोधक. आता अगर आपण जर पाहिलं ते आहे विकल्प बोधक. तुम्हाला तो ऑप्शन देतो. त्याचे काही उदाहरण जसं किंवा, त्याचे काही कीवर्ड्स आहेत जसे किंवा, अगर, त्याच्यानंतर वा, त्याच्यानंतर की, अथवा, है ना, अथवा, असे जे आहेत याचे काही प्रकार आहेत. आता याच्यामध्ये अगर म्हटले, अगर साठी आपण एक म्हणू शकतो की मी अगर माझा भाऊ गावाला जाईन. मी अगर माझा भाऊ गावाला जाईल म्हणजे मी किंवा माझा भाऊ, म्हणजे विकल्प आहे, मी जाईल किंवा माझा भाऊ जाईल. तुम्ही चहा घेता की कॉफी घेता, त्याच्यामध्ये की आलं म्हणजे ते सुद्धा विकल्प बोधक आलं. तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे, हे अथवा हे. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, हे किंवा हे. अशा प्रकारे विकल्प बोधक अव्यय उभयान्वयी अव्यय तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन, छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे. काय म्हणतो तो? छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे. या वाक्यातील छे हे केवळ प्रयोग अव्यय कोणती भावना व्यक्त करते? ऑप्शन 1 तिरस्कार, 2 विरोध, 3 शोक, 4 आश्चर्य, 5 आनंद. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की छे गरिबांना लुबाडणं बरं नाही, है ना, गरिबांना लुबाडणं बरं नाही. येथे छे जे आहे ते दाखवते तिरस्कार, म्हणजेच दाखवते विरोध. ठीक आहे ना. छे म्हणजे की तिरस्कार किंवा छे म्हणजे विरोध सुद्धा होते. तर इथे याचं उत्तर असेल विरोध. लक्षात घ्या, याचं उत्तर असेल विरोध. म्हणजे गरिबांना लुबाडणं बरं नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना लुबाडलं नाही पाहिजे, त्यांना आपण लुटलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण तो विरोध करतोय की त्यांना लुटणं बरं नाही. हे काय आहे? हा आहे एक प्रकारचा विरोध. त्यामुळे उत्तर असेल 18चं उत्तर 2 विरोध. नेक्स्ट, हे कीवर्ड्स तुम्हाला मोरा वडंबीच्या पुस्तकात प्रत्यक्षपणे दिसायला मिळतील, तुम्ही ते तिथे जाऊन बघून घ्या. क्वेश्चन नंबर 19,
खालीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणते? 1 गालावर, 2 नाही, 3 अरेरे, 4 वरीलपैकी सर्व, 5 यापैकी नाही. तर ज्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, ठीक आहे ना, ज्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे तेच केवळ प्रयोगी अव्यय आहे. आता कशा पुढे आहे तर अरेरे. ऑप्शन क्रमांक 3 अरेरे. ऑप्शन क्रमांक 3 अरेरे. आता नाही जे आहे, नाही, नाही काय, नाही हे क्रियापद आहे, नाही क्रियापद आहे. उदाहरणार्थ तो सकाळी उठत नाही, तर नाही हे जे आहे वाक्याच्या शेवटी आलं तर ते क्रियापद आहे, ठीक आहे ना. आणि गालावर याच्यामध्ये वर हा शब्दयोगी शब्दयोग आलाय, त्यावरती शब्दयोगी आहे. त्यांनी आपण विचारलं केवळ प्रयोगी. केवळ प्रयोगीमध्ये नेहमी एक्सक्लामेटरी सेंटेन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा तो प्रकार असतो. त्याच्यामध्ये शेवटी असं एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येते, त्याला म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 अरेरे. प्रश्न क्रमांक 20 ओहो, अबब, ओ, बापरे, आहा, अरेच्छा ही कोणती अव्यय आहेत? ऑप्शन 1 शोकदर्शक, ऑप्शन 2 संमतीदर्शक, 3 आश्चर्यदर्शक, 4 प्रशंसादर्शक, 5 हर्षदर्शक. तर याच्यामध्ये उत्तर आहे आश्चर्यदर्शक. ऑप्शन क्रमांक 3 आश्चर्यदर्शक. आता आपण जर पाहिलं तर शोकदर्शक मध्ये अगाई, हाय, जसं की अरे रे खूप वाईट झालं, हे काय शोकदर्शक आहेत. संमतीदर्शक मध्ये हा, अच्छा, अच्छा जी, मग हे जे आहेत हे संमतीदर्शक आहेत. आश्चर्यदर्शक मध्ये ओहो, अबब, आहा, बापरे, अरेच्छा, हे जे आहेत हे आश्चर्यदर्शक आहेत. प्रशंसामध्ये छान, वा वा, भले, शाब्बास, जसं आपण म्हणतो शाब्बास तू दिलेलं काम पूर्ण केलंस, हे काय प्रशंसादर्शक आहे. एक असतो हर्षदर्शक म्हणजे त्याच्यामध्ये असतो आहा हा, वा वा, वा वा वा, आहा किती सुंदर दृश्य आहे, हे आहे हर्षदर्शक. त्याच्यामुळे उत्तर याच्यामध्ये आहे आश्चर्यदर्शक. लक्षात घ्या, कारण त्याला आश्चर्य बोललं, अरेच्छा असं झालं, तू पास झाला. तर मुद्रांकाची परीक्षा तुमच्या मित्रांना वाटत असेल की हा कसला पास होतोय परीक्षा, पण तुम्ही पास झाल्यावर बाप रे तो पास झालाय बघ, बाप रे तो पास झाला, ओ तो पास झाला, अरेच्छा तो पास झाला. तुम्ही अशा प्रकारे हे लावून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. आता भाग दुसरा आपला चालू होणार आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा. कानन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कानन. काननचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन 1 अरण्य, 2 कमळ, 3 सोने, 4 भूमी, 5 कावळा. तर कानन म्हणजेच होते अरण्य. अरण्य म्हणजेच होते वन, म्हणजे जंगल है ना, वन जंगल. त्यालाच विपिन असंही म्हणतात, विपिन. ओके, विपिन. त्यालाच कानन असंही म्हणतात. म्हणजे काननचे समानार्थी आहेत अरण्य, वन, जंगल, विपिन आणि कानन. आता कमळ. कमळचे आहे पद्म, पंकज, जलज, नलिनी, अरविंद, सरोज, हे कमळचे आहेत. सोनेला आपण सोन्याचे आपण जर पाहिलं तर सोनेचा समानार्थी आहे स्वर्ण, कंचन, कनक, हेम, हिरण्य, सुवर्ण, कुंदन. भूमीचं आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. भूमीचं होतं धरणी, जमीन, वसुंधरा, भू, पृथ्वी, वसुधा, अवनी, भुवनेश्वरी. ओके, अशा प्रकारे आहे भूमीचे. आणि कावळ्याचे आहेत काक, त्यानंतर वायस, नंतर काहू आणि एकाक्ष. एकाक्ष लक्षात घ्या, एकाक्ष हा सुद्धा येऊ शकतो पेपरमध्ये, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर 22. सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सारंग. सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 हत्ती, 2 हरिण, 3 घोडा, 4 सिंह, 5 गाय. उत्तर असेल हरिण. हरिणला मृग असं सुद्धा म्हणतात ना, मृग, किंवा त्याला सारंग असं म्हणतात. त्याचा समानार्थी शब्द सारंग सुद्धा होतो. नंतर कुरंग सुद्धा होतो, कुरंग.
कुरंग हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द होतो. हत्तीचे समानार्थी होतात गज, कंजर, हस्ती, करी. घोड्याचं काय होतं? घोड्याचं होते, घोड्याचं लक्षात घ्या, अश्व, हय, तुरग, वारू. सिंहाचं काय होतं? सिंहाचं वनराज, केसरी, मृगेंद्र. गायचं होते धेनू, गो आणि गोमाता. 22चं उत्तर असेल 2. सारंगचा समानार्थी हरिण. तुम्ही मी सांगताना हाती तुमच्या वही पुस्तक आपलं असू द्या, पेन वगैरे असू द्या, याच्या नोट्स काढा. 23 नंबर क्वेश्चन, खंडन या शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द कोणता? खंडन. तर खंडनच्या विरुद्ध नंबर 1 अखंडन, उतार, मंडन, उथळ, किरकोळ. उत्तर असेल मंडन. आता खंडन म्हणजे कुठली गोष्ट नाकारणे, खंडन करणे किंवा विरोध करणे किंवा ती गोष्ट अमान्य करणे. जसं आपण एखादं उदाहरण म्हणतो की त्यांनी केलेलं विधान मी नाकारतो, किंवा मी त्यांच्या मताला विरोध करतो, किंवा त्यांनी दिलेला प्रस्ताव मला अमान्य आहे. हे सर्व खंडन म्हणजे मी त्यांचं खंडन करतो. त्याच्या विरुद्धार्थी असतं मंडन. मंडन म्हणजे समर्थन करणे, सहमती देणे, स्वीकृती देणे, मंजुरी देणे. जसं मी समर्थन करतो, मी त्यांच्या मताशी सहमत आहे, म्हणजे खंडनचा विरुद्ध काय होतो? तर मंडन. लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 24, पंक्ती प्रपंच या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? पंक्ती प्रपंच. ऑप्शन 1 गाव जेवण, 2 भेदभाव पक्षपात, 3 मार्गातील अडथळा, 4 पंक्तीत जाऊन जेवणे, 5 यापैकी नाही. उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 2 भेदभाव पक्षपात. मला असं वाटतं हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. पंक्ती प्रपंच अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? 8 दिवस जेही एक्झाम तुमची चालेल, एक ना एक दिवस हा प्रश्न नक्की फसेल. हे माझी IMP, हे माझं गेसिंग आहे. हे येणार म्हणजे येणार. 25 नंबरचा प्रश्न, रक्ताने तोंड धुणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन 1 फार कष्ट करणे, 2 शपथ घेणे, 3 तोंड लाल करणे, 4 जिभेला तिखट लागणे, यापैकी नाही. तर रक्ताने तोंड धुणे म्हणजे शपथ घेणे. कुठल्या गोष्टीची आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा रक्ताने तोंड धुणे हा शब्द आहे. लक्षात घ्या, रक्ताने तोंड धुणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो शपथ घेणे. चला तर मित्रांनो 25 प्रश्न तुमचे संपलेले आहेत. तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या लेक्चरची 25 प्रश्नाची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.